आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। विकास कामांच्या उद्घाटनानंतर पंकजा मुंडे यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल। परळीत यात्रेचा नव्हे तर राष्ट्रवादीचा समारोप करणार, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। केवळ 4 खासदारांच्या जीवावर राष्ट्रवादीने राज्यात परिवर्तन यात्रा काढली आहे। खरं म्हणजे त्यांच्या परळीतल्या नेत्याने या यात्रेचा शुभारंभ परळीतून करायला पाहिजे होता, परंतु समारोप ठेवला आहे। त्याच दिवशी आम्ही येथे येणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह त्यांच्या पक्षाचाच समारोप केल्याशिवाय राहणार नाही, असा सडेतोड निशाणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीसह धनंजय मुंडेंवर साधला। त्या बीडच्या दिंडोरीमध्ये आयोजित पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या। व्यासपीठावर आमदार RT देशमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे ओमप्रकाश शेटे, राहुल लोणीकर, रमेश आडसकर, मोहन जगताप आदी उपस्थित होते। गोपीनाथ मुंडे साहेबांनी ज्यांना राजकारणातून हद्दपार केलं होतं तेच लोकांनी उद्या परळीत परिवर्तन सभेचा समारोप ठेवला आहे। यावेळी सभेचा नाही तर माझ्या हातांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पक्षाचाही राजकारणातून समारोप होणार आहे। बरोबर की नाही? असा निधी तर कधी पाहिला नाही बीड जिल्ह्याने, असा निधी बीड जिल्ह्याने कधी पाहिला नाही। सगळे उद्योग धंदे, सगळे रस्ते, सगळे चांगले उद्योग आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये यांनी केले। तुमचं खूप प्रेम होतं तर आमच्या बीड जिल्ह्याचे बारामती का नाही केले हा प्रश्न आमच्या बीड जिल्ह्याची जनता तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे कोणाचा इथे आता यांचे सगळे बाण खुश झालेले, हे सगळे थंड झालेले फटाके हे कधीच वाजणार नाहीत आणि कधीच फुटणार नाही। आमच्याकडे आता सळसळत गरम रक्त आहे, तरुणांची आमच्याकडे मोठी संख्या आहे। तेच वादे करून लोकांना फसवणारे यात्रा काढायला निघाले तर लोक त्यांना कधीही भीक घालणार नाहीत। पण ज्यांनी काम दाखवलं आज सूर्य आणि आज चंद्रात, त्याच्या पाठीमागे हे जनता उभे आहे। आता जातीपातीचे विषारी प्रकार तुम्ही बंद करून टाकले पाहिजे। त्या समोरच्या विरोधकांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जर कोणी घेतला असेल तर तो आमच्या सरकारने घेतला। आणि मी तुम्हाला शब्द देते, धनगर समाजाला सुद्धा मीच न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। मी जाहीर सभेत सांगितले, मी सांगितले धनगर समाजाच्या आशीर्वादाशिवाय आम्ही परत मंत्रालयाची पायरी चढूच शकत नाही। आम्ही कोणाच्याही शब्दाची प्रतारणा केली नाही, आम्ही कधी आमचा शब्द खाली टाकला नाही। पाणी, रस्ते, नाल्या हे तर साधे रोजचेच काम आहेत, पण रेल्वे सारखा एवढा मोठा विषय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना चॅलेंज करायला निघाले। त्यांना कोणी बोललं की खूप मिरच्या लागतात त्यांना, पण ते मात्र कालचे त्यांचे आलेले लोक आम्हाला अडवण्यासाठी दिलेले पद आणि ते मात्र रोज नरेंद्र मोदींवर टीका करतात। अरे नरेंद्र मोदी यांना ओळखत पण नाही, नरेंद्र मोदी अमुक, नरेंद्र मोदी तमुक। अरे तुमची लायकी काय? तुम्ही आमची लायकी काढता, ह्यांच्यावर यांनी बोललं नाही पाहिजे, त्यांच्यावर यांनी बोललं नाही पाहिजे। तुमची लायकी का नरेंद्र मोदीच्या विरोधात बोलायचं? तुमची लायकी नाहीये। पण आपल्या इथे तालुक्यामध्ये नेता बनून राज्यामध्ये नाव कमवून एका परिवाराच्या एका घरच्या मागे लागून राजकारण करण्याची पद्धत झालेली। पण माझ्या बीड जिल्ह्याची जनता बहादूर आहे, कधी मुंडे साहेबांचं नेतृत्व त्यांनी दुखावलं नाही आणि ते काढून टाकलं नाही। त्याच्या मुळाला बळ देण्याचं काम हे माझ्या बीड जिल्ह्याच्या जनतेने केलं। हे राष्ट्रवादीचे नेते उद्या आले परिवर्तन यात्रेत, कसलं परिवर्तन पाहिजे तुम्हाला? परत पाहिजे तुम्हाला बोगस बिलं काढणारे कार्यकर्त्यांची झुंड, काय गळ्यात 100 साखळ्या, हातात ब्रेसलेट घालून डोक्याला टिळा लावून वावरणाऱ्यांची गरज आहे का आपल्या समाजाला? आज आपल्याला गरज आहे ती सामान्य माणसाच्यासाठी असणारी संवेदना असणाऱ्या नेत्याची गरज आहे। आज आपल्याला गरज आहे, अरे कधी इतिहासात यांनी कधी पैसे दिले? कर्जमाफी आपण केली, कर्जमाफी आमच्या सरकारने केली। अरे नुसतं आता दुष्काळाचं नुसते चित्र दिसलं तर पहिल्यांदा जर कोणी गेलं असेल शेताच्या शिवारात आणि शेतकऱ्याचे अश्रू पुसायला तर ते पालकमंत्री मी म्हणून गेले। आणि आमचे मुख्यमंत्री राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये गेले। कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कधी जिल्ह्यामध्ये दौरा केला? पंकजा मुंडे आले का प्रीतम मुंडे आले का? आम्ही वेगळे नाही, आम्ही दोघी एकच आहोत। मला कधी येता येणार नाही म्हणून प्रीतम ताईंना मी पाठवते। आता लोणीकर साहेबांनी नाही का चिरंजीवांना पाठवलं, नुसतं चिरंजीवाला नाही पाठवलं, नातीलाही पाठवलं। बरं नातीचं नाव काय कोणी सांगितलं का? नातीचं नाव पंकजा आहे। क्या बात! हे राहुलचं आणि माझं नातं आहे की एवढं प्रेम म्हणजे माझ्या धाकट्या भावांनी माझ्यावर नाही केलं, एवढं राहुल माझ्यावर प्रेम करतो की मुलगी झाल्यावर त्यांनी मुद्दाम पंकजा नाव ठेवलं आणि ती इथे आली आहे आणि तिने सांगितलंय की मी पंकजा सारखं मला हेलिकॉप्टर मध्ये जायचंय। मी एवढी छोटीच होते, साहेबांच्या सभेंना तुम्ही जर जुने फोटो पाहिले
तर साहेबांच्या मांडीवर गोल्ड स्पॉट पीत बसलेली मी फोटो दिसेलच तुम्हाला. मी गोल्ड स्पॉट साठी जायच्या सभेला. नंतर कळलं की न कळत माणूस जे ऐकत गेलं त्याचे संस्कार झाले. म्हणतात ना अभिमन्यूला गर्भामध्येच संस्कार झाले चक्रव्यूह भेदण्याचे. तसं मुंडे साहेबांच्या सभांमध्ये बसून 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 मला जे काही शिकायला मिळालं, त्यांच्याबरोबर त्यांना चहा पाणी करताना कार्यकर्त्यांबरोबर बोलताना मी जे शिकले, केवळ त्याच्या जीवावर माझं आज राजकारण चालू आहे. मला कोणी इथे गॉडफादर नाही, मला कोणी सांगणार नाही, मला कोणी शिकवणार नाही. मुंडे साहेबांना विरोध करणारे बलाढ्य नेते कुणाला महाराष्ट्रामध्ये अटॅक करतात? फक्त मला. बरोबर आहे की नाही? ते म्हणतात का जाऊ दे लहान आहे पोरगी, लिंबू टिंबू हे सोडून दे. नाही, लिंबू टिंबू तर आपण नाहीच आहे. ते वाघीन बिगीन म्हणले ते बरोबरच आहे. आता वाघीन नाही तर काय एवढं वाट मिरची का लागावी कोणाला मी वाघीन म्हणले तर? शोभतंय तर बरं आहे ना, नाहीतर तुम्ही पण हसला असता. घोषणा तुम्हीच देता ना. मला आज मुंडे साहेबांचा असणारा शत्रू सुद्धा म्हणत नाही की लहान मुलगी सोडून द्या आपण दुसरीकडे बघू. ते पण मला सांगता ही मुलगी मोठी झाली तर आमच्या पुढच्या पिढ्यांना राजकारण करू देणार नाही, ही भीती त्यांना आहे. पण त्यांना जशी भीती आहे तशी तुम्हालाही भीती पाहिजे. ही मुलगी जर राजकारणाच्या बाहेर गेली तर पुढचे 4 पिढ्या आम्हाला कोणी विचारू देणार नाही, ही भीती तुमच्याही मनात पाहिजे. 70 वर्ष काम केलेली यांची पंगत आम्ही नवीन स्वच्छ करून वाढायला घेतली आणि आता हेच यात्रा करत फिरायला. कसली यात्रा काय यात्रा? कोणी म्हणते संघर्ष यात्रा. अरे नाव तरी नवीन घ्या. संघर्ष यात्रा कुणाची सांगा बरं? अरे झोपेतून उठवलं हलवून तरी जर विचारलं संघर्ष यात्रा कोणी केली तर गोपीनाथ मुंडे साहेबांनी केली आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण संपवून टाकलं. आज मुंबईमधला जर मोठा एखादा व्यावसायिक असेल तर तो मी कधी भेटले तर डोळे भरून येतात आणि सांगतो आम्ही मुंडे साहेबांमुळे चांगलं जगतो. नाही ते एखादी गाडी जरी खरेदी केली तर आम्हाला खंडणीचा फोन यायचा, आमच्या मुलांना उचलून न्यायचं, आम्हाला खंडणी द्यावी लागायची. अशा प्रकारचं मुंबईमध्ये असुरक्षिततेचं वातावरण होतं. अंडरवर्ल्डला पार करण्याचं काम आणि या खंडणीखोरांना हद्द पार करण्याचं काम मुंडे साहेबांनी गृहमंत्री पदाच्या काळात केलं. आणि आज या लोकांनी काय केलं? या 15 वर्षामध्ये या राष्ट्रवादीच्या हातामध्ये सत्ता आली. सगळे रस्त्यावर कागदावरच, सगळ्या कामं कागदावरच आणि फक्त स्वतःचे बगल बच्चे पोचण्याचं काम केलं. आमचे कार्यकर्ते असे नाहीये. आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत काम नेलेलं आहे आणि जर नेलं नसेल तर त्याचा कान धरायची हिंमत नेत्याची, कारण आम्ही त्यांच्या चहाचे सुद्धा मिंडे नाहीये. आज मला म्हणावं कोणी तुमच्यापैकी की तुम्ही तुमच्या चपला शिजवल्या लोणीकर साहेबांच्याकडे जाऊन. आज पराव कोणी तिकडे केंद्रामध्ये नितीन गडकरींकडे गेले आणि सांगितलं की आमच्या बीड जिल्ह्याला रस्ते द्या. आमदारांनी सुद्धा एक विमानाचं आम्ही तिकीट सुद्धा काढलं नाही. एका पत्रावर या बीड जिल्ह्याला 10,000 कोटी रुपयाचे नॅशनल हायवे आले. ही काय साधी गोष्ट? म्हणजे एवढ्या वर्ष तुम्ही काही नाही केलं ना आता यात्रा करत सुटले. कुठली दुसरी यात्रा आली माहित नाही कुठली, काय नाव आहे त्याचं? हल्ला बोल म्हणे. हल्ला बोल काय हल्ला बोल? अरे गल्ले खाणारे लोक का हल्ला बोल करणार? आता नवीनच एक यात्रा सुरू केली. रोज यात्रेची नाव बदलतात. कसली तरी त्याचा समारोप परळीमध्ये ठेवलाय. परळी म्हणजे राज्याची राजधानी आहे. परळीमध्ये कुठली सभा घेणं किती मोठं एका पक्षासाठी. परळीमध्ये समारोप. बरोबर आहे. जे या परळीमध्ये या सभेला येणार आहेत त्यांचा समारोपाचीच ती सभा असणार आहे हे जाहीरात मी तुम्हाला सांगतो. अरे एखाद्याला डोकं असतं तर त्यांनी तिथून सुरुवात केली असती. सुरुवात राज्याच्या सभेची. आम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना बीड जिल्ह्यामध्ये. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?